नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू पाहणार आहोत। अतिशय सोपी आणि अगदी दोन साहित्य वापरून आपण दोन गोष्ट गूळ आणि शेंगदाणे वापरूनच केले जाणारे हे लाडू आहेत। अगदी कोणाला भेट द्यायची असेल, कोणाकडे जायचं असेल किंवा आपल्याला स्वतःला खाण्यासाठी लहान मुलांना पौष्टिक असे जे आहे ते शेंगदाण्याचे लाडू आहेत। आणि हे आपण कसे करायचे ते आपण रेसिपीकडे वळूया। आता माप अगदी जे आहे ते सोपं आहे। जेवढे शेंगदाणे आहेत तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। एक वाटी जर तुमचे शेंगदाणे असतील तर एक वाटी जे आहे ते गूळ घ्यायचा आहे आपल्याला किसून। गुळाची पावडर इथे वापरायची नाही आहे आपल्याला जो आहे तो गूळ चिरूनच घ्यायचा आहे। तर जे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, आता हे शेंगदाणे जे आहेत ते शेतातले शेंगदाणे आहेत, फ्रेश अगदी माझ्या नणंदेने दिलेले हे शेंगदाणे आहे। शेंगदाण्याची शेती केली जाते आणि ते छान असे त्याचे शेंगदाणे झाल्यानंतर जे आहेत ते सुकवून उन्हामध्ये वाळवून छान असे स्टोअर केले जातात आणि 1 ते 1.5-2 वर्ष छान असे शेंगदाणे राहतात। पुढच्या वर्षी पुन्हा हेच शेंगदाण्यातले थोडे शेंगदाणे वापरतात शेंगदाण्याच्या शेतीसाठी। तर हे शेंगदाणे मला दिलेले होते, तर ते सोलून घेतलेले आहेत छान। आणि आता हे आपल्याला फक्त खमंग भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणा जेव्हा आपण खातो तेव्हा कच्चा लागत नाही लाडूमध्ये, तर त्यामुळे जे आहे ते आपण शेंगदाणे हे छान मीडियम फ्लेमवर एका कढईमध्ये जे आहेत ते आलटून पलटून भाजून घ्यायचे आहेत। हे छान असे खमंग भाजले, ह्याचा कलर जेव्हा चेंज होतो त्यावेळेस हे एका परातीत घ्यायचे आहेत आणि ते थंड होऊ द्यायचे आहेत। आता या लाडूसाठी आपण सालीसहितही हा लाडू करू शकतो आणि बिना सालीचं सुद्धा करू शकतो। तर मी साल जी आहे ती हे बघा, शेंगदाणे भाजून सुकल्यानंतर अगदी सहजरित्या साल निघते, पण मी संपूर्ण साल काढलेली नाही आहे सगळ्या शेंगदाण्याची, थोड्या शेंगदाण्याची साल मी ठेवलेली आहे। तर हे असे जे आहे आपल्याकडे जो पुरीसाठी जो झारा आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे साल जी आहे ती सहजरित्या पडते, पण मला तरी आपण जे शेंगदाणे पाखडतो आणि साल काढतो तीच पद्धत जास्त सोपी वाटते। पण कोणाला जमत नसेल तर तुम्ही असं झाऱ्याच्या साह्याने जे आहे पुरीसाठी जो आपण झारा घेतो त्या साह्याने सुद्धा हे शेंगदाणे घ्यायचे आहेत। तर मिक्सरच्या बाउलमध्ये आपल्याला पहिल्यांदा हे 2 बॅचमध्ये मी मिक्सरला लावून घेतलेले होते। एक मोठा वाडगा शेंगदाणे होते, तर मी काय केलं आहे, हे भाजलेले शेंगदाणे साल काढून जे आहेत, संपूर्ण साल काढलेली नाही आहे, ते मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि थोडं अर्ध गूळ ह्याच्यामध्ये घातलं। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये थांबवून आपल्याला हे जे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे। अगदी पावडर करायची नाही आहे। हे बघा मी तुम्हाला दाखवते, हे दरदरीत असं आपल्याला करायचं आहे, म्हणजे दाणे हे खाताना थोडेफार आपल्या दाताखाली आले पाहिजे, पूर्ण अशी पूड करायची नाही आहे। तर गूळ आणि शेंगदाणे जे आहेत ते थांबवून म्हणजे मिक्सर चालू करायचं आहे, चालू बंद असं सतत करून आपल्याला जे आहे ते 7 ते 8 वेळा असं करून हा दाण्याचा कूट करून घ्यायचा आहे, दाणे आणि गुळाचा कूट। आणि तो जी कढईमध्ये मी भाजलेली होती त्याच कढईमध्ये हे दाण्याचं कूट आणि गूळ जे आहे ते बारीक करून त्याच्यामध्ये घेतलेलं आहे। परत हे दुसऱ्या वेळेस मी बाकीचे सगळे उरलेले शेंगदाणे आणि गूळ घातलेला आहे। गूळ जे आहे तो घालून पुन्हा तशाच पद्धतीने आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सर चालू बंद असं करून आपल्याला हे करून घ्यायचं आहे। ते त्या परातीत मी जे कढई होती त्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत। आणि आता हे अगदी झटपट, आपल्याला नाही तुपाची गरज आहे, नाही आपल्याला गॅसवर हे मिश्रण ठेवायची गरज आहे। सहजरित्या ते शेंगदाण्याला स्वतःचं एक तेल असतं, त्यामुळे हे झटपट असे लाडू वळले जातात। छान हे मिश्रण एकजीव करून आपल्याला जे आहे ते ह्याचे फटाफट असे लाडू बनवून घ्यायचे आहेत। अतिशय सोपे, चविष्ट आणि सुंदर आणि अगदी 2 वस्तूंमध्ये होणारे हे लाडू आहेत। मुलांनाही आवडणारे आहेत। अख्ख्या शेंगदाण्याचे लाडू गावावरनं भेट म्हणून आणली जाते, पण ते काही जणांना खायला जमतं, दातात अडकतात, तर असे खूपसे प्रॉब्लेम असतात। हे लाडू सगळीजणं खाऊ शकतात दाण्याच्या कुटाचे, तर तुम्ही हा लाडू नक्की ट्राय करा। हे बघा हातात मावेल एवढ्या साईजमध्ये जे आहे ते मी दाण्याचं कूट घेऊन अगदी प्रेस करून झटपट असे हे लाडू वळले जातात आणि हे टिकतातही खूप छान। गावाकडे जे आहे कोकणामध्ये हे होलसेलमध्ये मिळतात। तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, आवडली तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।